सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला। आणि यानंतर राज्यातील इतर काही राजकीय घडामोडी पाहूयात। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज काँग्रेस उद्या दाखल करणार आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षानं काहीही भूमिका घेतली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगले, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे यांच्या नावांची चर्चा ही सुरू आहे। यापैकी आकाश मोरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये काँग्रेस धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या तयारीमध्ये आहे। आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस दिल्लीमधून नाव जाहीर करण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला जाणार आहेत। दरम्यान बारामती पोटनिवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। बारामती पोटनिवडणूक लढवायची की नाही याबाबत कोणताही निर्णय नाही, बिनविरोध निवडणूक व्हाव्यात हट्ट चुकीचा असल्याचा टोला हा संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे। आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल। तिकडे राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी मोठा दावा करण्याच्या तयारीत आहे।